मित्रांनो नमस्कार, मी अरविंद चव्हाण। आज आपण घेऊन आलेले आहे एक वेगळ्या व्हिडिओमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना पंचायत समितीमार्फत ही योजना आपण राबवली जाते। प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जिल्हा स्तरावरून आणि प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरून प्रत्येक लाभार्थ्यांची निवड करण्यात येते। तर आज आपण बघणार आहोत याचे फॉर्म आणि फॉर्मॅलिटी काय आहे, तर फॉर्म कोणत्या पद्धतीने भरायचे हे आपण जाणून घेणार आहोत। तर सगळ्यांनी व्हिडिओसोबत लास्टपर्यंत राहा आणि बघा अरविंद चव्हाण यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया। तर सगळ्यात पहिले ज्या सनमध्ये यामध्ये आपण कोणकोणते हे फॉर्म आहे यशवंतराव चव्हाण हा फॉर्म आहे। आता या फॉर्मला कोणत्या पद्धतीने विमुक्त जात की भटक्या जमाती क धनगर समाजासाठी घरकुल योजना, म्हणजे इथे सण टाकायचा आहे तुम्ही 20, 21, 22, 23, 24, 25 जो आता सण चालू आहे तो आपल्याला घरकुल बांधकामाची नसते। या फॉर्मवर लाभार्थ्यांचं नाव टाकायचं आहे, तिथे नाही का मौजा टाकायचा आहे, त्यानंतर ग्रामपंचायत टाकायचं आहे। तर मित्रांनो, तर या प्रकारे दारिद्र्य रेषेचा क्रमांक इथं टाकायचा आहे। ग्रामपंचायत तुमची जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतचं नाव आपल्याला इथं टाकायचं आहे। वर्गवारी टाकायचं आहे, वी जा भ अ ब ख ड हे वर्गवारी सुद्धा आपल्याला टाकायचं आहे। यामध्ये खाते क्रमांक टाकायचं आहे, आधार नंबर टाकायचं आहे, जॉब नंबर टाकायचं आहे, अनुक्रमांक टाकायचं आहे। हे तुम्हाला कुणाला भरता येतील तर तुम्ही स्वतःहून तुम्ही भरू शकता। जर कुणाला जमत नसेल तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। यानंतर काय आहे, पहिली टिप्पणी प्रथम टिप्पणी, यामध्ये आपल्याला संपूर्ण ज्या लाभार्थ्याचं आहे त्यांचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर राहणार म्हणजे कुठचा पत्ता आहे तो पत्ता आणि ग्रामपंचायतचं नाव, सन 24, 25 यामध्ये टाकायचं आहे आणि मंजुरी सादर करण्याचं रुपये म्हणजे तुम्हाला लागणार आहे यासाठी की स्टाम्प 100चा बाउंड लिहून घ्यायचा आहे, जो स्टाम्प पेपर तो सुद्धा तुम्हाला लागणार आहे। स्थळ पंचनामा, त्यानंतर बांधकामाचे मार्क आऊट, हे सगळं हे प्रमाणपत्र हे जे आहे ते इंजिनियर करून घेतात। त्यानंतर यामध्ये तृतीय देयकमध्ये सुद्धा तसंच त्याचप्रमाणे दिलं आहे। आणि त्यानंतर इथं काय सांगितलं आहे, विषय वी जा भ करिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना प्रवर्गासाठी धनगरसाठी घरकुल योजना 24-25 तुम्ही घेऊ शकता। यामध्ये सर्व त्याच काहीच नाही, सोपी आहे हे भरण्यासाठी। इतरांना जर तुम्ही दिले तहसील पंचायत समितीमध्ये जर गेले तर 50 रुपये सहज घेतात, तर आपण स्वतःहून भरून घ्या। कारण माहिती मराठीमध्ये आहे, मराठीमध्ये आपण भरण्यासाठी कंटाळा करतो आणि इतरांना पैसे चालू, त्यापेक्षा आपण स्वतः इथे तुम्हाला व्हिडिओची सिग्नेचर वगैरे लागेल, हे व्हिडिओची सिग्नेचर वगैरे, त्यानंतर ग्रामसभेचे प्रमाणपत्र हे सुद्धा ग्रामशोक वगैरे देणे, हे घरकुलाचे सुद्धा हे जे आहे दुरुस्तीचा हे सगळं पत्र वगैरे तुम्हाला तिथे मिळेल। आता आपण बघूया पुढं करारनामा। आता करारनामासाठी तुम्हाला 100चं स्टाम्प लागेल आणि करारनामा करून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागेल सांगितलं आहे। लाभार्थ्यांना नाही का इथं कुडाचं घर जर असेल त्यांना नाही का छत टीन हे जर असेल तर तुम्हाला पक्का घर म्हणून हे फॉर्म म्हणजे योजनेचा लाभ मिळावा म्हणून घ्यायचा आहे। तर यामध्ये शौचालयाचं सुद्धा तुम्हाला करायचं आहे, कारण या घरामध्ये 1,30,000ची ही योजना आहे। तर आता जर तुम्ही प्रत्येक आपल्या समाजात जाती धर्मातून जर घेतले तर ही 2.5 लाखाची योजना आहे। परंतु ही योजना 1,30,000 एकूण आणि 20,000 रुपये रोजगार हमीतून हे लेबर बजेट असा निघतो। तर शौचालयासहित जोत्यापर्यंत बांधकाम झाल्यानंतर 20,000 रुपये निघतो तुमचं। आणि शौचालयासहित खिडकी लेवल तुमचं जर काम पूर्ण झालं तर 45,000चा बिल निघतो। त्यानंतर छत लेवल दरवाजा लेवल जर आलं तर अजून 45चा बिल निघतो। आणि घराचे काम पूर्ण झाल्यावर शौचालयाचं काम पूर्ण झाल्यावर 3 आणि शेवटचा बिल म्हणून तुम्हाला 20,000 रुपये दिले जातात। म्हणजे असं एकूण तुम्हाला पूर्ण तुम्हाला 1,30,000 रुपये दिले जातात। त्यामध्ये 20,000 रुपये रोजगार आम्ही कामगारांचा दिले जातो। मित्र, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। प्रत्येक व्हिडिओमध्ये नवनवीन माहिती आपण घेऊन येऊ। तोपर्यंत नमस्कार।